पुण्याच्या भोरमधील नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी एक अपडेट आहे। आरोपी भीमराव कांबळेसह पोलिसांकडून मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे। अत्याचार झालेल्या ठिकाणी आरोपीला आणत पोलिसांचा तपास सुरू होता। 4 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली। या संपूर्ण घटनेमुळे गावकरी प्रचंड संतप्त झाले। त्यामुळे आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी आणण्यात आलेलं होतं। घटनास्थळी आता आरोपीला आणण्यात आलं। त्या दरम्यान 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात ठेवण्यात आला होता। नसरापूरमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकानं मंगळवारी मध्यरात्री आरोपीला रिक्रिएशन करण्यासाठी घटनास्थळी नेलं होतं। चिमुकली नेमकी कुठे खेळत होती, चिमुकलीला कुठून सोबत घेतलं, गायीच्या गोठ्यात कसं आणलं, गायीच्या गोठ्यात नेमका अत्याचार कुठे केला, संपूर्ण माहिती पोलिसांनी आरोपीकडून घेतली। अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्रीची वेळ निवडली। यावेळी 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा तैनात होता। दारूच्या नशेत अत्याचार केल्याची कबुली आरोपी भीमराव कांबळेनं दिली आहे। मात्र स्वतःच्या बचावासाठी आरोपी असं सांगत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। चिमुकली सापडत नसल्यानं नातेवाईकांसह गावकऱ्यांकडून शोधाशोध सुरू झाली। नातेवाईक आणि गावकऱ्यांसह आरोपीही चिमुकलीला शोधत होता। गोठ्याच्या दिशेनं चिमुकलीला शोधायला जाताच आरोपी भीमराव कांबळे पसार झाला। आरोपी भीमराव कांबळे याच गोठ्यात 4 ते 6 दिवसांपासून राहत होता। विटा उचलण्याचं काम मिळाल्यानं आरोपी गोठ्यात राहत होता। आरोपीची चिमुकलीवर आधीपासूनच नजर होती। गाठीशेव खायला देत चिमुकलीला आरोपी गोठ्यात घेऊन गेला। गोठ्यात नेऊन नराधमानं चिमुकलीवर अमानुष अत्याचार केला। नराधम आरोपीची उद्या पोलीस कोठडी संपते। पुणे ग्रामीण पोलिसांकडून आरोपीच्या आणखी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। रुग्णालयात चिमुकलीच्या मृतदेहाची इन कॅमेरा तपासणी झाल्यानंतर प्राथमिक अहवाल पोलिसांना सादर करण्यात आलाय। चिमुकलीच्या तोंडात सॉक्स कोंबून अत्याचार करण्यात आलाय। तो मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी चिमुकलीच्या छातीवर बुक्कीत मारल्याचंही अहवालात उघड झालंय। जो लैंगिक अत्याचार करेल त्या आरोपीला फाशीची शिक्षा ही त्या शक्ती कायद्यामध्ये। आज का शक्ती कायदा हा अडगळीत पडला याचं उत्तर सरकारमधल्या लोकांनी देणं गरजेचं आहे। जर आज फाशी ही शिक्षा जर जाहीर झाली तर मला सांगा कुठल्या व्यक्तीची हिंमत होईल माझ्या माता बहिणीच्या अंगावरती हात टाकायची।